इंडिया आणि डॅश डॅशची आज मॅच आहे. डॅश डॅशची, हो डॅश डॅशची. आपण त्यांचं नाव घेऊ शकत नाही, कारण पहलगामचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर सरकार आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी असं काही वातावरण तयार केलं की पाकिस्तानचं नाव घेतलं तरी पाप झालं होतं. म्हणजे जो कोणी पाकिस्तान नाव सुद्धा घेईल तो देशद्रोही. पण शेवटी सरकारने काय केलं तर आपल्या प्लेयर्सला सांगितलं की तुम्हाला पाकिस्तान सोबत मॅच खेळावीच लागेल, तुम्हाला क्रिकेट मॅच खेळणं कंपल्सरी आहे, खेळावीच लागेल. आणि सरकारने याच्या मागे कारण काय दिलं तर ही एक आयसीसी टुर्नामेंट आहे. एशिया कप ही आयसीसी टुर्नामेंट आहे. याच्यामध्ये जर आम्ही मॅच खेळली नाही तर क्रिकेटचं नुकसान होईल, क्रिकेटचं नुकसान होईल. तर खरंच क्रिकेटची एवढी काळजी होती तर मग सेमीफायनल असेल किंवा फायनलमध्ये जर मॅच असली असती तर ती खेळायला पाहिजे होती ना. पाकिस्तान आणि इंडियाला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं आणि ग्रुप स्टेजमध्ये मॅच सुद्धा ठेवली. हे कशासाठी? तर याच्या मागे जे गणित आहे ते सगळं पैशाचं गणित आहे. कारण इंडिया आणि पाकिस्तानची मॅच म्हणजे पैशाचा पाऊस. या मॅचमुळे करोडोंचा फायदा होतो, करोडोंचा फायदा. आणि हा जो फायदा होतो तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सुद्धा होतो आणि इंडियन क्रिकेट बोर्डला म्हणजे बीसीसीआयला सुद्धा होतो. आणि बीसीसीआयला होतो म्हणजे काय, शेवटी सरकारलाच फायदा होतो. असं आता शेवटी सरकारने परमिशन दिलेलीच आहे, सरकारने सांगितलेलंच आहे की खेळावंच लागेल, तर मॅच तर होत आहे. मी स्वतः काय करणार आहे तर मी ही मॅच बॉयकॉट करणार आहे, या मॅचवर बहिष्कार टाकणार आहे. म्हणजेच मी ही मॅच बघणार नाही. हा, पण हा जो बहिष्कार असणार आहे, बॉयकॉट असणार आहे, तो त्या मॅचवर असणार आहे. प्लेयर्ससाठी हा बॉयकॉट नाही, प्लेयर्सला पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण सपोर्ट आहे. आज ही मॅच खेळण्यासाठी ते ग्राउंडवर उतरतील आणि त्यांनी ही मॅच जिंकलीच पाहिजे. स्वतः ही मॅच बघणार नाही.